ओरिशन सिटी केअर सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे आज पत्रकार परिषद घेण्यात आली। जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त कृतज्ञता समारंभ व समाजाचे आयोजन। ओरियन सिटी केअर सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल बनेला किडनी केअर आणि इंडियन मेडिकल ऑक्सिजन छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने उपक्रम जागतिक मूत्रपिंड दिन वर्क चाइल्ड डे निमित्त ओरियन सिटी केअर सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल बनेला किडनी केअर आणि इंडियन मेडिकल असोसिएशन IM छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने कृतज्ञता समारंभ व समाजाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमाचा मुख्य उद्देश मुक्तपणाच्या आजाराबाबत समाजात व्यापक करणे, अवयव दानाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि अवयवदान म्हणजे जीवनदान हा संदेश अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हाच आहे। अवयवदाते आपल्या निस्वार्थ ध्यासामुळे इतरांना जीवनदान देतात। त्यांच्या या कार्यक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपण नवजीवन लाभलेल्या रुग्णांना प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमामागील महत्त्वाचा हेतू आहे। हा कार्यक्रम औपचारिक वैद्यकीय संवाद नसून सामाजिक बांधिलकी जपणारा आणि आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा उपक्रम आहे। समाजाच्या अवयवदानाबाबत असलेले गैरसमज दूर व्हावेत, अधिकाधिक नागरिकांना अवयवदानासाठी पुढाकार घ्यावा आणि आरोग्याबाबत सजगता वाढवावी यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमाची रूपरेषा, उद्दिष्ट आणि पुढील नियोजन याबाबत माहिती पत्रकार परिषदेत देण्यात येणार आहे। या पत्रकार परिषदेत डॉक्टर प्रवीण सोनवतीकर, डॉक्टर आशिष देशपांडे, डॉक्टर योगेश गटवार, डॉक्टर श्री गणेश बनेरा, डॉक्टर अनुपर टाळकर, डॉक्टर गिरीश देशमुख, ओरियन सिटी केअर सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल मान्यवर डॉक्टर उपस्थित राहणार आहेत। आपले IME छत्रपती संभाजीनगरचे प्रेसिडेंट म्हणून ते काम करतात आणि त्यांचं काम हे खरंच खूपच महत्त्वाचं आहे। ते प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहे। आवभावचर्या असो, IME कनेक्ट असो, डॉक्टरांसाठी वेगवेगळे कार्यक्रम असो किंवा सामान्य जनतेशी त्यांचा जो एक प्रकारचा कनेक्ट आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात। यावर्षी सुद्धा ऑर्गन डोनेशन जेव्हा आम्ही हा विषय एक चर्चेत घेतला तेव्हा असं माझं बोलणं आणि डॉक्टर ठाकरकरांचे बोलणं झालं की आपल्याकडे डिसीज ऑर्गन डोनेशन म्हणजे ब्रेन डेड नंतर ऑर्गन डोनेशनची संख्या ही अत्यंत कमी आहे आणि त्याच्यामुळे IME तर्फे ऑर्गन डोनेशन अवेअरनेस कमिटी ही आपण स्थापन केली आणि त्याचं चेअरमन म्हणून मी त्याचं काम करतो। हे ग्रासरूटपर्यंत आम्हाला हे सगळीकडे काम न्यायचं आहे। मी डॉक्टर ठाकरकर सरांना विनंती करतो की त्यांनी याबद्दल आपल्याला सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचे मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी ह्या दुर्लक्षित परंतु अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घालण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली। इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहा त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। भारतामध्ये दरवर्षी सुद्धा साधारणतः 5 लाख व्यक्तींना ऑर्गन डोनेशनची गरज असते आणि होतात किती काही हजारांच्या पेक्षा कमी, म्हणजे 0.5% to 1% पेक्षा कमी होतं ऑर्गन डोनेशन आपल्या भारतामध्ये। ते विदेशामध्ये 20 ते 30% प्रमाण आहे ऑर्गन डोनेशन विषयी। तर ऑर्गन डोनेशन म्हणजे अवयवदानाचं जनजागृती करणे हे जसं आमचं डॉक्टरांचं देखील काम तसं माध्यमांचं देखील त्यांचं एक या इम्पॉर्टंट या सेक्रेट मिशनला तर त्यांनी एक हात धरला, एक मदत दिली तर त्यांचं एक महत्त्वाचं मुलाचा आम्हाला साथ मिळेल। कारण नुसतं आम्ही आमच्या पेशंटला सांगून फायदा नाही, माध्यम प्रतिनिधींनी जर त्यांच्या माध्यमांमधून ही भूमिका मांडली तर ती खरं गाजर कळेल, ती खरोखर आमचं विजय असेल। कसं आहे, दरवर्षी भारतामध्ये 5 लाख व्यक्तींना ऑर्गन डोनेशनची गरज असते आणि ऑर्गन डोनेशन होतात किती काही हजारांमध्ये, म्हणजे 0.5 to 1% पण ते होते ऑर्गन डोनेशन। तर आणि विदेशामध्ये हेच बघायला गेलं तर 20 ते 30% प्रमाण आहे, म्हणजे भारतामध्ये जनजागृतीची प्रमाण खूप कमी आहे। यावर्षी इंडियन मेडिकल असोसिएशनने ऑर्गन डोनेशनविषयी जनजागृतीचा वसा उचलला। छत्रपती संभाजीनगरच्या त्याचे चेअरमन आपले डॉक्टर श्री गणेश बनेला त्यांनी या गेल्या वर्षभरामध्ये 12 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कार्यशाळा घेतल्या, शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, IME हॉलला लोकांना बोलवलं, आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो। असं एक विडा दिसला जनजागृतीचा आणि शहराला करायचा आणि तो अभ्यास सुरूच राहणार आहे।
रेग्युलर जेवण शुगर त्याला काही असेल तर त्यांचं की ज्यावेळी त्यांचं एका पिंडीवर त्याला पुढे काही प्रॉब्लेम येऊ नये आणि युजली त्याला प्रॉब्लेम येत नाही. पण त्यांचं योगदान हे खूप महत्त्वाचं असतं कारण ते एका व्यक्तीला एका रुग्णाला जीवनदान प्रदान करतात. तर अशा पद्धतीने आपण हा सोहळा 22 तारखेला घेणार आहोत. त्याच्यामध्ये हे किडनी दाते जे आहेत यांचं आपण कौतुक करणार आहोत. त्याच्यानंतर या सगळ्यांची इंटरॅक्शन होईल आणि जनरल पब्लिकमध्ये किडनी डोनेट करणं हे किती महत्त्वाचं आहे आम्ही त्यामुळे तुम्ही एका व्यक्तीला जीवनदान देऊ शकता त्याचं महत्त्व आपण पटवून देणार आहोत. त्याच्यासाठी हा कार्यक्रम आपण 22 तारखेला घेणार आहोत आणि याच्यासाठी जास्तीत जास्त संख्येत सगळ्यांनी हजर राहावं ही मी सगळ्यांना विनंती करते. मला अतिशय आनंद आहे की ओरियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अशा सुंदर कामामध्ये बनलेला किडनी केअर आणि IMA आम्ही तिघजण मिळून अतिशय उत्तम पद्धतीने समाजासाठी काहीतरी पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आत्तापर्यंतचं काम असं दर्शवतं की भविष्यामध्ये पण असंच चांगलं काम आम्ही करत राहू याबद्दल आम्ही तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. आणि मला अपेक्षा आहे की हे जे सगळे माध्यम प्रतिनिधी इथे जमलेले आहेत आणि तुमच्या माध्यमातून पण लोकांमध्ये याबद्दल अवेअरनेस कराल आणि त्यायोगे जास्तीत जास्त लोक ऑर्गन डोनेशन करण्यासाठी पुढे येतील.